तर साताऱ्याच्या मोही गावची ललिता बाबर रिओ ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर्सच्या फायनलमध्ये दाखल झाली आणि एबीपी माझानं गाठलं ललिता बाबरचं मोही गाव। मोहीतल्या बाबर वस्तीवर जाऊन आमचा प्रतिनिधी कुलदीप मानेनं भल्या मोठ्या बाबर कुटुंबियांशी बातचीत केली। पाहूयात काय म्हणतायत ललिताचे वडील, तिची आई, तिचे आजी आजोबा आणि तिच्या चुलत बहिणी। ऑलिम्पिकमध्ये तब्बल 32 वर्षांनी फायनलमध्ये जिच्यामुळे भारताला जाण्याचा योग आलाय त्या ललिता बाबरच्या गावामध्ये सध्या आपण आहोत। बाबर वस्ती ही बाबर वस्तीमधील हे सर्व ललिता बाबरचं कुटुंब, याच्यामध्ये तिचे आजी आजोबा, आई वडील, चुलता चुलती, तिचे चुलत भाऊ, चुलत बहिणी, ही सगळी फॅमिली दिसते आपल्याला। आपल्यासोबत ही सर्व फॅमिली चर्चा करणार आहे। मी वडिलांपासून सुरुवात करतो। काय सांगा ललिताबद्दलच्या प्रवासाबद्दल? ललिता आतापर्यंत ऑलिम्पिकला गेल्याबद्दल आम्हाला सर्व कुटुंबाला शुभेच्छा वाटते देता येते या, किंवा तिनं सुवर्णपदक भारतासाठी मिळवून आणावं अशी आमची एक आशा आहे। शनी महादेवाला तुम्ही साकडं घातलं, सकाळी कुलदैवताला पण जाऊन आला। कुठला कुलदैवत, काय मागितलं देवाकडे? देवाला मागणी मागितली, तिने एक सुवर्णपदक तिला मिळावं अशी एक देवाला एक हात जोडून आशीर्वाद मागितला। ललिताच्या आई आहेत, काय सांगाल ललिताच्या आत्ताच्या प्रवासाबद्दल? ललिता आता 15 ऑगस्ट निमित्ताने खेळणार आहे, संध्याकाळी पुन्हा धावणार आहे। ललिता अशी मुलगी आहे की अगदी आठवायचंच बंद होतंय। नक्कीच भावनाऊक झालेल्या आहेत त्यांच्या आई। ललिताच्या आत्ताच्या प्रवासामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे ते ललिताचे चुलते आपल्यासोबत आहेत। ललिताचा प्रवास तुम्ही पहिल्यापासून पाहिलेला आहे, काय सांगाल तिच्या या मोठ्या यशाबद्दल? तर ललिता पहिल्यापासून ललिताला एवढ्या अडचणी आलीत, म्हणजे लहानपणापासूनच तिला नाही आर्थिक अडचणी किंवा शाळा लांब अशा का नाही परिस्थितीतून का नाही ती का नाही इथून 4-4.5 किलोमीटर शाळा आहे मोहीगाव, आम्ही रानात राहायला आहे, आमच्या 3 भावांचं कुटुंब आहे। आणि ललिता सर्वात थोरली मुलगी आहे आमच्या घरातील। ते मोहीपर्यंतचा प्रवास तिचा चालत व्हायचा आणि त्यावेळेस आर्थिक परिस्थिती नाही सर्वांचीच बिकट होती। आम्ही नोकरीला नव्हतो, वडील ललिताचे मुंबईला ट्रकवरती ड्रायव्हर होते, त्यामुळं आर्थिक परिस्थितीत फार म्हणजे बिकट असताना अशा वेळेस नाही सायकल घ्यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते कोणाकडे। ह्याला मोहीला जायचं तर नाही तिला चालत जावं लागायचं। नंतर सायकल घेऊन दिली वडिलांनी आणि त्या वडिलांनी सायकल घेऊन दिल्यानंतर त्या सायकलवरती का नाही पळायचे, परंतु नाही तिला सराव व्हावा यासाठी का नाही काही वेळेस का नाही आम्ही स्वतः का नाही सायकल चालवायचो आणि ती पाठीमागं पळत यायची। नंतर मोहीमध्ये भरत सर, तिचे क्रीडा शिक्षक भरत सर आणि ज्ञानेश काळे हे दोघंजण तिला नाही ट्रेनिंग वगैरे नाही त्या ठिकाणी चांगलं म्हणजे प्रॅक्टिस वगैरे घेत होते। पहिल्या प्रथम ते त्यांनी सुरुवात केली ती खो खोपासून। खो खोमध्ये तिचं गण आहे म्हणजे चांगली धावते वगैरे नाही, तिचं स्टॅमिना चांगला आहे हे गण आहे ओळखून तिला नंतर रनिंगच्या स्पर्धेसाठी तिला प्रोत्साहन दिलं, तिचं प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली। आपल्यासोबत आजी आहेत, आजोबा आहेत। आजोबा, ललिताचं बघितलं काल धावलेली? हो बघितलं की। कसं वाटलं? काय आता चांगलं वाटलं। आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ती पुन्हा धावणार आहे फायनल मध्ये, त्याला आमची शुभ इच्छा आहे। आजीबाई, काय सांगाल तुम्ही? ललितानं सुवर्ण पदक आणावं ही आमची इच्छा आहे। कालचं बघितलं तिला भावलेलं? बघितलंय। चुलत्या आहेत ललिता पवार बाबरच्या। ललिता ही आमच्या बाबर कुटुंबातील मोठी मुलगी आहे। लोक म्हणतात की मुलगा वडिलाचं नाव रोशन करतो, पण एक मुलगी असून आमचं बाबर कुटुंब एकच घर, आमची गावापुरतीच ओळख होती, पण ललितामुळे आज आमची जगाच्या कानाकोपऱ्यात ओळख झालेली आहे आणि ती मेडल घेऊनच भारतात परत येणार ही आमची सर्वांची खात्री आहे। नक्कीच नाही तर आपण पाहतोय की सर्वांनाच पदकाच्या आशा आहेत। ललिताच्या काही बहिणी आहेत, चुलत बहिणी आहेत, काय सांग? भाग ललिता भाग, भाग ललिता भाग, भाग ललिता भाग, भाग ललिता भाग, भाग ललिता भाग। नक्कीच भाग ललिता भाग म्हणून ललिताला नवा उत्साह दिला जातोय। सुवर्ण पदकापासून एक पाऊल मागे असलेली ललिता 15 ऑगस्टच्या दिनी आपली फायनल मध्ये धावणार आणि भारताला जी सुवर्ण पदकाची आशा आहे ती ललिता पूर्ण करेल असा आशावाद तिच्या घरातील सर्व कुटुंबियांनी आणि संपूर्ण भारतवासियांना या ठिकाणी लागलेला आहे। कॅमेरामॅन प्रथमेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, मोही, सातारा।